श्रावण महिना आला की बालकवींच्या कवितेच्या या ओळी आपोआप मनात घोळू लागतात आणि एक वेगळाच उत्साह निर्माण होतो। याच उत्साहात मी वैरीवाग तुम्हा सगळ्यांचा हाऊसफुलच्या आजच्या भागात मनापासून स्वागत करते। असं म्हणतात की ॲडम आणि ईव हे या पृथ्वी तलावरचं पहिलं जोडपं। ॲडम आणि ईव पासून सुरू झालेली स्त्री पुरुष नातेसंबंधाची गुंतागुंत आजही तितकीच कॉम्प्लिकेटेड आहे। ही गुंतागुंत आपण जितकी सोडवायला जावं तितकं आपण त्यात अधिक गुरफटतच जातो। स्त्री पुरुष नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारा असाच एक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे। इट क्लिक्स प्रोडक्शन प्रस्तुत ती रात्र। ती रात्र ही गोष्ट आहे एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या, एकमेकांविषयी अतिशय पॉझिटिव्ह असलेल्या एका जोडप्याच्या आयुष्यातल्या काळ्या रात्रीची। प्रसाद ओक, संतोष जुवेकर, सुबोध भावे, आदिती सरंगदार, वैभव मांगले, मंगेश देसाई यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाची कथा पटकथा लेखक हेमंत एदलाबादकर यांची असून या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय विजू माने यांनी। कॉफी, मँगो ज्यूस, कॉफी, मँगो कॉफी। आणि तो प्रेम उमललं, फुललं, नातही जुळलं, दिवस छान जात होते। निशब्द भावनाना। राजन आणि रजनी हे एक जोडपं आहे जे 7 वर्ष एकमेकांच्या प्रेमात आहे। त्यानंतर त्यांचं लग्न झालंय आणि लग्नाच्या नंतर हनीमूनला गेल्यावर त्या पहिल्या रात्री हनीमूनची जी रात्र आहे त्या रात्री त्यांच्या आयुष्यात एक वादळ आहे। त्या वादळावरून मग तो सिनेमा एका वेगळ्या वळणाला जातो आणि मग त्याच्यावरून ज्या काही गोष्टी जातात, बिघडत जातात, पुन्हा बनतात, पुन्हा बिघडतात चा जो कॅट अँड माऊस गेम आपण ज्याला म्हणतो तो गेम म्हणजे हा ती रात्रच आहे। आयुष्यात जेव्हा जेव्हा आपलं भांडण या छोट्याशा गोष्टीवरून एकमेकाला आपण पार खावं अशी वेळ अजून तरी आलेली नाही। पार्टनरचा एकमेकांवरती विश्वास असायला हवा। असं जर का नसेल तर मग ती रिलेशनशिप रास ताणण्यामध्ये काय। इथे आमच्या आयुष्यात कशी घटना घडते त्या रात्री तिथे हा चित्रपट सुरू होतो आणि त्या घडलेल्या घटनेतनं आम्ही कसे सर्व्हाइव्ह करतो किंवा करतो की नाही, किंवा आम्ही करतो तर कुणाच्या मदतीने करतो किंवा आम्ही करत नाही तर कुणामुळे आम्ही करू शकत नाही आणि कुणामुळे हे घडतंय हे सगळ्या चित्रपटातलं रहस्य आहे। हा एक रहस्य चित्रपट आहे, एक सस्पेन्स थ्रिलर म्हणता येईल किंवा सस्पेन्स लव्ह स्टोरी म्हणता येईल या चित्रपटाला। आपल्या घरात कुणीतरी स्पाय कॅम्प पेटतो। ती कधी उठते, कधी झोपते, काय खाते, काय पिते, कुणाशी बोलते, कुणाला फोन करते, सगळं टिपतो आहे। आपल्या लग्नाची पहिली रात्र, त्या रात्री आपण शरीरानं एकमेकात विलीन होत असताना एका परमोच्च क्षणी तुझ्या तोंडून प्रकाश, हो नो प्रकाश, तुझ्या नवरा म्हणून या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ लावायचा, खरं काय ते जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत ही जखम माझ्या हृदयात आयुष्यभर थ्रिलर म्हटल्यावर किंवा सस्पेन्स म्हटल्यानंतर खून, मारामार्या, भूत, प्रेत, आत्मा ह्या सगळ्या गोष्टींचा कदाचित त्यात समावेश होतो असं लोकांच्या कुठेतरी मनामध्ये बसलेलं आहे। पण याच्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही आहे। मानसिकतेशी तुमच्या खेळायचा प्रयत्न करतो आणि माझ्या मानसिकतेशी खेळायचा कसा प्रयत्न झाला आहे तर त्याच्यावरती एवढ्या छोट्याशा धाग्यावरती आधारित ही फिल्म आहे। आणि नवरा बायकोचं नातं एका छोट्या कारणामुळे, एका छोट्या प्रश्नामुळे, प्रश्न अनुत्तरित राहिल्यामुळे कसं कलुषित होऊ शकतं तर ह्यावरती फिल्म किंवा त्याची स्टोरी, त्याचा ग्राफ बांधलेला आहे। माझ्या कोर्टात तुला क्षमा नाही रजनी, माझ्या कोर्टात वरती आपली पण नाही, कुलूप बंद आणि ती खुद्द न्यायाच्या। आज या चित्रपटाकडे मी माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट या दृष्टीने बघतोय। या चित्रपटामध्ये मी ज्या पद्धतीची भूमिका केली तशी भूमिका मी आजपर्यंत कधीही कुठल्याही चित्रपटात, नाटकात, मालिकेत केलेली नाही।
अतिशय वेगळ्या पद्धतीची परिपूर्ण अशी भूमिका माझ्या वाट्याला या चित्रपटाच्या निमित्ताने आली. एक कलाकार एखादी परिपूर्ण सर्वांग सुंदर भूमिका मिळावी म्हणून खूप तळसत असतो, तडफडच. ती तडफड माझी गेली अनेक वर्ष चालू आहे की चित्रपटात आपल्या वाट्याला एक चांगली भूमिका होईल. जसं टेलिव्हिजनवर हर्षवर्धन भोसलेंनी मला एक समाधान मिळवून दिलं, मला एक ओळख मिळवून दिली, नाव मिळवून दिलं, तसं चित्रपटात माझ्या बाबतीत व्हायला हवं असं मला खूप वर्षांपासून वाटतंय. आणि ते या चित्रपटाच्या निमित्ताने होईल अशी मी आशा व्यक्त करतो. उद्या तुम्ही माझ्या बायकोचा गुड, व्हेरी गुड. यू कॅन शूट मी. त्या पिस्तुलात गोळ्याच नाहीत किंवा आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत, असले फिल्मी डायलॉग मी नाही मानत. तुमच्या अपेक्षाचं भान ठेवून बनवलेला हा चित्रपट आहे आणि तुम्हाला कुठेही हे तुम्ही आधी कधीच पाहिलेलं नाही हे मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो. संसार सुखी होण्यासाठी ऍडजस्टमेंट्स कराव्या लागतात. किती, कुठल्या थरापर्यंत?